दुर्गा सप्तशती हे एक गुपित गूढ रहस्य आहे तंत्र साधनेसाठी। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय जय। परंतु दुर्गा सप्तशती करण्यासाठी कारण आहे। पवित्र अपवित्र ठरवणारे आपण लोक कोण? अंबुबाची मेला 4 दिवसांचा धार्मिक पर्व साजरा केला। विज्ञान सुद्धा फेल आहे। पांढरा शुभ्र टाकलेला कपडा रक्तरंजित कसा होतो? तर तुम्ही लगेच त्या स्त्रीला चीप म्हणून मोकळे होऊन जात। लोकांचा विचार आहे तो, शास्त्राचा आधार नाही येतो। पण आहेत ना बायका अशाही काही ज्या घरात ड्रम मध्ये नवऱ्याला टाकून त्याच्यावर सिमेंट टाकून नष्ट करणाऱ्या। फक्त पुरुषांना बदनाम नका करू। आमच्यापासून तुम्ही आहात, तुमच्यापासून आम्ही नाही। महिषासूर हा कोणी व्यक्ती नाहीये, महिषासूर हा एक विचार आहे। नमस्कार मंडळी, मी तृप्ती येवले तुमचं मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या चॅनल मध्ये। तर आता नवरात्री आली आहे म्हटल्यावरती आरास, भजन, फुलं या सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पण जी दुर्गा सप्तशती आपण नवरात्रीच्या काळात घरी पठण करतो त्याचं नेमकं महत्व काय किंवा त्याचं रहस्य काय हे आपण कधीच जाणून नाही घेतलंय। मग हा ग्रंथ फक्त भक्तीचा आहे का, की यात अशी काही तंत्रशक्ती आहे जिच्याबद्दल आपल्याला सांगितलंच जात नाही? तर याच सगळ्या गोष्टींचा आज आपण उलगडा करणार आहोत आपल्या खास पाहुण्यांसोबत। श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी आई साहेब यांच्या सोबत। नमस्कार आई साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या या पॉडकास्ट मध्ये। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण, हर हर महादेव, जय श्री महाकाल। खरं तर खूप छान वाटतंय। नवीन जनरेशन कडनं ज्या अपेक्षा हव्यात आणि त्याच अपेक्षा कुठेतरी फुलायला लागल्यात आजकाल, की कुठे शास्त्र होतं, शास्त्राचं काय मूळ उगमस्थान होतं आणि नेमकं शास्त्र आणि विज्ञान याच्यामध्ये काही संबंध आहे का, याची जी क्वेरी आता लोकांमध्ये वाढत चालली ना, ती तुमच्यासारख्या तरुण पिढीच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून सर्वांना माहिती मिळते आहे। खरंच तुमचं मनापासून अभिनंदन। ट्रू डीप टॉक या चॅनलवरती तुम्ही सुंदर उपक्रम सुरू केलेला आहात आणि आज गहन, गूढ, रहस्यमयी आणि आध्यात्मिक असला तरीही तेवढाच तांत्रिक, परंतु तेवढाच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारा विषय म्हणजे दुर्गा सप्तशती आणि त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत। सुंदर आणि छान असं भगवती बोलून घेईल अशी अपेक्षा करते आणि सगळ्यांना छान माहिती मिळेल। धन्यवाद। पहिलाच प्रश्न असा की दुर्गा सप्तशती म्हणजे नेमकं काय आणि याची उत्पत्ती कशी झाली? हा, आता सप्तशती, सप्तशती म्हणजे 700 श्लोक आणि मार्कंडेय पुराण आहे आपल्या अध्यात्मामध्ये। मार्कंडेय पुराण आहे, त्या मार्कंडेय पुराणामध्ये 13 अध्यायांचा एक संग्रह आहे। 13 अध्याय आहेत दुर्गा सप्तशतीला, म्हणजे 1 ते 3 अध्याय वेगळ्या टॉपिक साठी आहेत, मग 4 ते 10 वेगळे आहेत, 11 ते 13 वेगळे टॉपिक आहेत। त्यामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, ज्या त्रिगुण सगुण स्वरूप, त्रिगुणात्मक स्वरूप ज्यांना म्हटलं गेलं आहे, अशा देवीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे। आणि सप्तशती म्हणजे 700 श्लोकांचा संग्रह। त्याची उत्पत्ती मार्कंडेय पुराणामधून 700 श्लोकांमधून घेतली गेलेली आहे, म्हणजे त्यातून घेतलेले हे 13 अध्याय आहेत जे 700 श्लोकांमध्ये वर्णन केलेले आहेत आणि त्यात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये शक्तीची उपासना, नारीचं सामर्थ्य, नारीची शक्ती स्वरूपिणी रणरागिणी अशी प्रतिमा कशा पद्धतीने धार्मिकतेला आणि आध्यात्मिकतेला रिप्रेझेंट करते हे सांगणार जे 700 श्लोकांचं पुस्तक म्हणजे सप्तशती, दुर्गा सप्तशती।
तर दुर्गा सप्तशती हे सरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी या देवींवर आधारित सांगितलं जातं. बरोबर. तर यांचं एक्झॅक्ट काय महत्व आहे या पुराणामध्ये? ऍक्च्युली म्हणायला गेलो ना तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हे एक शक्ती स्वरूप आहे, भगवतीचं शक्ती स्वरूप आहे. आता दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन करताना आधी पहिल्यापासून जे पहिले 3 भाग आहेत ना, हे माता पार्वतीचा फॉर्म जो महाकाली स्वरूपामध्ये दाखवला गेलेला आहे त्या फॉर्मसाठी दाखवला गेलेला आहे. म्हणजे रौद्र स्वरूप आहे, परंतु ते रौद्र स्वरूप कुणाच्या तरी विनाशासाठी प्रकट झालेलं आहे. आता दुर्गा सप्तशतीमध्ये वेगवेगळ्या असुरांचं वर्णन आहे. शुंभ निशुंभ आहे, रक्तबीज राक्षस ऐकलेला आहे, धूम्रलोचन आहे, त्यात चंडमुंड राक्षसांचं वर्णन आहे. आणि एक लक्षात घ्या, ह्या दुर्गा सप्तशतीला फक्त दुर्गा सप्तशती म्हणूनच नाव नाहीये, याला चंडी याग सुद्धा म्हणतात, चंडी पाठ करणे सुद्धा म्हणतात. आणि तुम्ही करोडो मंत्रांचा जाप करणे किंवा शेकडो अनुष्ठान करणे याचं फळ फक्त एकदा केलेल्या दुर्गा सप्तशतीच्या पाठाने तुम्हाला मिळतं. म्हणून याला चंडी पाठ किंवा चंडी अनुष्ठान सुद्धा म्हटलं गेलं. आणि यामध्ये महाकाली स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये या महाकाली स्वरूपामध्ये शुंभ निशुंभ, चंडमुंड, रक्तबीज, धूम्रलोचन अशा सर्व राक्षसांची ज्यांनी उत्पत्ती झाल्यानंतर जेव्हा ब्रह्माजींनी उत्पत्ती केली पृथ्वीची, त्यावेळी जे असे तयार झालेले राक्षस होते ज्यांनी हल्ला केला. आणि सर्वात महत्वाचं की ज्यावेळी पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यानंतरच्या काळामध्ये आध्यात्मिकतेमध्ये मानल्या गेलेल्या महिषासूर मर्दिनी म्हणून देवीचं वर्णन केलं गेलं आहे. म्हणजे महिषासूर राक्षसाच्या वधाच्या रिलेटेड सुद्धा कथा यामध्ये आहेत, त्या श्लोकांच्या द्वारे वर्णन केले गेलेले आहेत. महाकाली स्वरूपामध्ये चंडमुंड किंवा शुंभ निशुंभ राक्षसाचं वर्णन आहे. मग तुम्ही 4 पासून 10 पर्यंत जा, त्याच्यामध्ये 4 ते 10 मध्ये तुम्हाला धूम्रलोचन आहे, ज्याला देवीने फक्त फूक मारून सुद्धा त्या राक्षसाचा अंत केला होता. आता महालक्ष्मी स्वरूप काय आहे तर सर्व देवांच्या शक्ती दिव्य तेजाने तयार झालेली एक दिव्य तेज शक्ती म्हणजे महालक्ष्मी स्वरूप शक्ती. आणि ती महालक्ष्मी स्वरूप शक्ती जी आहे त्या महालक्ष्मी स्वरूपाने केलेला जो राक्षसांचा विनाश आहे तो त्या 4 ते 10 अध्यायांमध्ये वर्णन केलेला आहे. त्याच अध्यायांमध्ये चंडमुंड राक्षसांचा पार्वती देवींच्या महाकालीच्या स्वरूपातून जो तयार झालेला एक अंश होता, त्या अंशाने चंडमुंड राक्षसांचा वध केला. चंडमुंड राक्षसांचा वध केला आणि त्यांचे दोन्ही शिर काढून देवीच्या समोर आणून टाकले. म्हणून देवीला चामुंडा स्वरूपिणी किंवा चामुंडा देवी म्हणून पण मानलं गेलं. आणि ह्या चामुंडा देवींचं त्यात जो मंत्र दिलेला आहे नरवाणा मंत्र, त्या मंत्राचं इतकं महत्व आहे जे फक्त दुर्गा सप्तशतीलाच नाही तर इतर धार्मिक घटनांना सुद्धा रिप्रेझेंट करतं. मग तो मंत्रोच्चारण करताना त्याच्यामध्ये दिले, तुम्ही अर्गला स्तोत्र आहे त्याच्यामध्ये किलक स्तोत्र आहे याच्यामध्ये दिलेलं आहे आणि यामध्ये कवच दिलेले आहेत. पण ह्या फक्त गोष्टी स्वरूपांपेक्षा त्याच्यामध्ये दिलेल्या अध्यायांमधले वर्णन हे किती छान पद्धतीने नारी शक्तीचं, शक्ती स्वरूपिणीचं वर्णन करतात. म्हणून महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या 3 स्वरूपांचं दुर्गा सप्तशतीमध्ये 13 अध्यायांमध्ये वर्णन केलं गेलेलं आहे. त्यातच तुम्ही बघा की याच स्वरूपांमध्ये वेगवेगळ्या बीजमंत्रांचा, नामांचा उल्लेख पण आहे. आता तो धार्मिक दृष्ट्या सामान्य व्यक्तींसाठी फक्त एक दुर्गा सप्तशती पाठ असला तरी तांत्रिक स्वरूपी जर बघितलं तुम्ही तंत्र साधनेतून तर त्याचं एक वेगळं महत्व पण आहे. देवीच्या स्वरूपांचं, देवीच्या दिव्य तेजाचं प्रकटीकरण होऊन त्या प्रकटीकरणामधून आता तयार झालेल्या त्या काळाच्या त्या वेळेच्या ज्या आसुरी शक्ती आहे त्यांचा विनाश करणारं वर्णन म्हणजे दुर्गा सप्तशती. म्हणून त्यांना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या स्वरूपांमध्ये वर्णित करून दुर्गा सप्तशतीच्या या 13 अध्यायांमध्ये त्यांचं डिवायडेशन केलं गेलं.
असं म्हणतात काही लोक की दुर्गा सप्तशती वाचताना जर चुकीचा उच्चार केला किंवा चुकीची म्हटली गेली तर तो अपशकुन मानला जातो किंवा त्याचा परिणाम उलटा होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का हे उगाच अंधश्रद्धा म्हणून पसरवलं जात आहे? अंधश्रद्धेचं यामध्ये कुठे लवलेशही नाही. जसं नवनाथ पारायण गाथा आपण वाचतो, साई सच्चरित्राचं पारायण करणारी लोक आहेत, सोबतच शिवमहापुराणाचं पारायण करणारी लोक आहेत, भागवत पारायण करणारी लोक आहेत, ज्ञानेश्वरीचं सुद्धा पारायण करणारी लोक आहेत, तसंच दुर्गा सप्तशतीचंही पारायण करणारी लोक आहेत. दुर्गा सप्तशतीसाठी अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, नवमी, मग अष्टमी नवमी पण त्याच्यामध्ये देवीशी रिलेटेड नवरात्र, गुप्त नवरात्र असतात, चैत्र नवरात्र असतात आणि अश्विन नवरात्र असतात. शाकंभरी देवीशी रिलेटेड शाकंभरी नवरात्र पण असतात. त्यावेळी येणाऱ्या अष्टमी आणि नवमी हे त्या दिवसाच्या देवीच्या उत्पत्तीचा उल्लेख सप्तशतीमध्ये आहे आणि त्यावेळीचं वर्णन करणारं हे महात्म्य आहे. तर या महात्म्यामध्ये स्त्रीच्या शक्ती स्वरूपाचं वर्णन आहे. तर तुम्ही घरामध्ये सांसारिक दृष्टीने जर ती गोष्ट करत असाल तर नेहमी मी बायकांच्या तोंडून ऐकते की देवाला काय 2 हात 1 मस्तक. मग शास्त्र कशासाठी? शास्त्रोक्त पद्धतीने पूजनही तेवढंच महत्वाचं आहे. जर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने एखादी गोष्ट करताय तर त्या गोष्टीचे नियम अटी शास्त्रोक्त पद्धतीने पाळणंही गरजेचं आहे. जर सपोज तुमच्याकडनं एखाद्या मंत्राचं चुकून काही हे झालं तर त्यावेळी त्याच्यामध्ये क्षमायाचना पण आहेत. कुठलंही पूजन स्टार्ट करताना तुम्ही संकल्प पण करतात, संकल्प करत झाल्यानंतर क्षमायाचनाही करतात. त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या स्तोत्रांचं, श्लोकांचं आणि वर्णनाचं व्यवस्थित पठण करणं म्हणजे त्या महात्म्याचं किंवा त्या दुर्गा सप्तशती चंडी पाठाचं तुम्हाला छान असं फळ मिळणार आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, चुकणार कधी तुम्ही? ज्यावेळी तुमचं लक्ष एकत्रित नसेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल, तुम्ही मन एकाग्र केलेले नसेल तर तुम्ही चुकणार. बरोबर? जर एका बाजूला तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय आणि एका बाजूला तुमचा मोबाईल वाजतोय, एका बाजूला तुम्ही रूम मध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय आणि तिकडे बघितलं तर तुमच्या लेकरांची भांडणं चालू आहेत. तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय आणि मागे बसून नवरा मस्तपैकी टीव्ही बघतोय. तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय आणि कामवाली भांड्यांची आदळआपट करते. तुमचं लक्ष विचलित होणार. बरोबर. तुमचं लक्ष विचलित झालं की तुमचं तिथलं जे शब्दांचं उच्चारण आहे ते निसटणार. बरोबर. तेव्हा ते तुमच्याकडनं चुकणार. मग हे चुकूच द्यायचं नसेल. अपशकुन म्हणण्यापेक्षा ती तुमची चूक आहे की तुम्ही कुठल्या वेळी, कुठल्या परिस्थितीत आणि कुठल्या ठिकाणी त्याचा पाठ करताय. बरोबर. इथे अंधश्रद्धेचा प्रश्नच येत नाही. तुम्ही शास्त्रोक्त करा किंवा तुम्ही सोवळं ओवळं पाळा, त्याच्यासोबतच देवधार्मिकतेसाठी शास्त्रोक्त काही पद्धती दिल्या गेल्या, पण त्याच्यासोबतच तुम्हाला एकांतात बसून तुम्हाला तो सकाळचा वेळ जो तुम्हाला काय, आजकालच्या लोकांना गोरज मुहूर्त काय असतो, ब्रह्ममुहूर्त काय असतो, वेगवेगळ्या मुहूर्तांमध्ये वेगवेगळ्या कार्यांचं वेगवेगळं महत्व असतं. ब्रह्ममुहूर्तावर उठून करा ना दुर्गा सप्तशती. आजूबाजूला शांतता असणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर सर्व भगवंतांची उठण्याची वेळ असते असं शास्त्रात मानलं गेलं आहे आणि तो एक असा काळ असतो की त्यावेळेला सर्वात जास्त एकाग्रता असते. म्हणजे जो पहाटे 3:30 पासूनचा जो काळ असतो सूर्योदयापर्यंतचा, तो काळ हा ब्रह्ममुहूर्तामध्ये असतो आणि त्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही पाठ करा. त्यावेळी तुम्ही एक ना एक शब्द व्यवस्थित वाचणार म्हणजे तुमची चूक होणार नाही. आणि जरी झालं तर ती भगवती आहे, ती महावात्सल्य स्वरूपिणी आहे, ती ममतेचं सागर आहे. तिच्यासारखं प्रेम, तिच्यासारखी मायेची सावली कोणीही देऊ शकत नाही आपल्याला. तर ती तुमच्या चुका पोटात घालणार आहे. पण तुम्ही जर जाणून बुजून अशा गोष्टी घडतायत आणि अशा गोष्टींच्या चुका करतायत तर लक्षात घ्या की ती जेवढी शांत आहे तेवढीच शक्ती स्वरूपिणी सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही चुकताना आपण 100 वेळा 1000 वेळा विचार करून चुकताय का याचाही तुमच्या शास्त्रानुसार केल्या गेलेल्या पाठाकडे लक्ष देऊनच विचार केला जातो. म्हणून अंधश्रद्धा तर खूप लांब आहे. एखाद्या पुस्तकाचं पारायण करणं म्हणजे तुमच्या मनाला कॉन्सन्ट्रेट करणं. म्हणजे अकॉर्डिंग टू मी, तुम्ही कुठलंही पारायण करता आहात तर ते तुमच्या मनाला एकाग्र करण्यासाठी
प्रसन्न करण्यासाठी, एखाद्या डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी, तुमच्या ऑरा क्लिअर करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूची निगेटिव्हिटी दूर करून पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी तुम्ही एखाद्या गोष्टीचं पारायण किंवा पूजन करता. बरोबर. तुम्ही घंटी का वाजवता मंदिरात पूजा करताना? की आजूबाजूच्या निगेटिव्ह शक्ती ज्या आहेत त्या दूर लोटल्या जाव्यात आणि तिथे एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार व्हावेत. सेम दुर्गा सप्तशती पाठ मनात करणारी गोष्ट नाहीये की तुम्ही म्हणून असं केलं तर ते नाही. तुम्हाला त्या शब्दांचं उच्चारण आणि त्याचं समजून घेणंही तेवढंच गरजेचं आहे. म्हणून चुकला तर अपशकुन म्हणण्यापेक्षा चुकला तर देवीने पदरात घ्यावं इतक्या नीतिमत्तेने तुम्ही ते दुर्गा सप्तशतीचं पठण केलेलं पाहिजे. तुम्ही चुकूच नका. जर तुम्ही चुकता आहात तर ती माया ममतेचं वात्सल्याचं स्वरूप आहे, ती पदरात चुका घेणारच आहे. पण तुम्ही जाणून बुजून चुका केल्या तर आय एम नॉट रिस्पॉन्सिबल. की तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ तेवढ्याच पवित्र निर्मळ भावनेने आणि पवित्र निर्मळ जागेवर आणि पवित्र निर्मळ वातावरणात करणं ही गरजेचं आहे. बिकॉज हा असा एक ग्रंथ आहे की तुम्हाला अनेक अनुष्ठानाचं, अनेक यज्ञांचं, अनेक पाठांचं फळ एका दुर्गा सप्तशती महात्म्यामध्ये किंवा देवी महात्म्यामध्ये मिळू शकतं. फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि शास्त्रोक्त पद्धतीने वाचन असणं गरजेचं आहे. तर असं म्हणलं जातं की देवीची पूजा करताना स्त्रीमध्ये देवी संचारते, तर हे कितपत योग्य आहे? पवित्र अपवित्र ठरवणारे आपण लोक कोण? सगळ्यात महत्वाचं. आणि आपण इतके पवित्र आहोत की आपल्यामध्ये देवी शक्ती अवतरू शकते. देवीच्या एवढूशा कणाच्या इतपत पण आपली कॅपॅसिटी नाहीये. फक्त तुम्ही किती शास्त्रोक्त पद्धतीने भगवतीची प्रार्थना करता आहात, भगवतीला प्रसन्न करता आहात किंवा भगवतीसाठी अनुष्ठान करून तिला तुमच्यावर प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही करणारे पाठ आणि तुम्ही करत असलेलं पूजन, याच्यावर फक्त भगवतीचा जो अंश स्वरूप दिव्य दृष्टी तुमच्यावर पडते ना, तो संचार असतो. देवी आपल्या अंगात इतपत आपण पवित्र अजिबात नाहीये. हा मानवी देह अगदी गलिच्छ, म्युन्सिपाल्टीपेक्षा जास्त गलिच्छ घाणीने भरलेला शरीराचा हा पुतळा आहे. आपल्या शरीरामध्ये कुठे आपण स्वच्छ, आपलं माइंड कधी स्वच्छ असतं ते सांगा, आपली नजर कधी स्वच्छ असते ते सांगा, आपलं नाक, आपलं तोंड कधी आपण स्वच्छ असतो ते सांगा. कधीच नाही. पण तरीही आपण स्नान करताना गंगेच्या यमुनेचं आपण स्नान करून स्वतःला शुद्धीकरण करतो आणि त्यानंतर आपण शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करतो. त्यानंतर आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी काही नियम पाळतो. पहिला नियम तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सगळ्यात पहिले तुम्ही जर कुठलं पठण करता आहात तर त्यावेळी तुम्ही ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. तुम्ही नियमांचं पालन केलं पाहिजे जे तुम्हाला दुर्गा सप्तशती किंवा कुठलं अनुष्ठान करताना दिलं जातं. जर तुम्ही ते नाही करत आहे, स्पर्श पण वर्जित आहे बऱ्याच गोष्टींची, तर ते जर तुम्ही नाही करत आहे आणि तरी तुमच्या अंगामध्ये जर तुम्ही म्हणतात की माझ्यामध्ये शक्ती येते किंवा माझ्यामध्ये संचार होतोय किंवा माझ्यामध्ये देवी येते आणि बसून तुम्ही तासभर जर देवीच्या नावाने जर घुमत असाल तर हे खोटं आहे, हे थोतांड आहे. हे लोकांना उगच फिरतायत म्हणून फिरवण्यासाठी केसाला झटके देणाऱ्या लोकांचं हे एक वेगळ्या पद्धतीचं बनवलं गेलेलं एक अवडंबर आहे. हे शुभ अशुभ अपशकुन शकुन आणि आपण किती पवित्र आहोत ह्या सगळ्यांच्या पलीकडे त्या देवीची शक्ती साधी आणि ती चराचरामध्ये आहे, ती ब्रह्मांड आहे, ती ब्रह्मांडाच्या पलीकडे आहे, ती निराकार आहे, ती आदिशक्ती, ती पराशक्ती आपल्यामध्ये येते आणि आपण केसांना झटके देऊन देऊन तिच्या नावाने गजर करतो. हे साफ खोटं आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे, संचार होतो ना, देवीचा संचार होतो, परंतु तो व्यक्ती किती भक्तिमय आणि शास्त्रोक्त पद्धतीने आणि किती नियमांचं पालन करून देवीची पूजन करून तिला प्रसन्न करतो त्यावर डिपेंड आहे की देवीचा एक छोटासा अंश तुमच्यावर दिव्य दृष्टी टाकतो आणि त्या छोट्याशा अंशाची फक्त दृष्टी तुमच्यावर असते. दृष्टी त्या देवीच्या वात्सल्याची, शक्तीची नाही. तेव्हा तुमच्या शरीरामध्ये एक संचार तयार होतो, तो भगवतीचा अंश स्वरूप असतो, एका अंश स्वरूपाची. तर त्यावेळी
तुम्ही स्त्रियांना पवित्र मानणे, अपवित्र मानणे किंवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये किंवा जेंडर्सच्या बाबतीमध्ये बोलणं ते तितकंच रॉंग आहे. पुरुषांच्या शरीरामध्ये पण संचार आहे की, स्त्रियांच्या शरीरामध्ये संचार नाही. स्त्री पुरुष जाऊ द्या, किन्नरांच्या शरीरामध्ये पण देवी संचार आहेच की. मग त्यांच्यासारखं शरीर पवित्र कोणाचंच नाहीये. कुठल्या स्त्रीचं आणि पुरुषाचं इतकं शरीर पवित्र नसेल तेवढं तृतीयपंथीयांचं असतं, किन्नरांचं असतं. बिकॉज ते साक्षात शिवशक्ती स्वरूप आहेत. मग त्यांच्यामध्ये आलेल्या गोष्टींना थोतांड म्हणायचं आणि इथे बायका केसांना झटके देतात त्याला खरंच देवी साक्षात तिच्या अंगात आली असं म्हणायचं नाही. मी ही गोष्ट पर्सनली मानत नाही. बिकॉज शास्त्रानुसार फक्त देवीची तुमच्यावर होणारी कृपा दृष्टी, ती तुमच्या शरीरामध्ये काही क्षणासाठी करणारा संचार, तो संचार दिव्य शक्ती स्वरूपामध्ये दिसतो. बाकी ते बसून केसाला झटके देऊन ते करणं त्या गोष्टी थोतांड आहेत. आपल्या शास्त्रात असं सांगितलं जातं की स्त्रीला जर मासिक पाळी असेल तर पूजा अर्चा ह्या गोष्टींमध्ये तिने जाऊ नये. तर दुर्गा सप्तशती करताना पण असे नियम आहेत का, आणि जर असतील तर असं का? कारण आपण दुर्गेचं म्हणजे स्त्रीचंच तर पूजन करतोय. इतकं छान प्रश्न विचारलाय ना, मी खरंच अभिनंदन करते. आणि ह्या प्रश्नासाठी खरं तर मनापासून आशीर्वाद की हा प्रश्न खरंच विचारला गेला पाहिजे. जिथून उत्पत्ती आहे त्याच गोष्टीबद्दल आपण ह्या गोष्टी करतोय आणि त्याबद्दल बोलतोय. सर्वात आधी समजून घ्या काय आहे. आपण ना काही आपल्या परंपरांमध्ये आलेल्या गोष्टी आहेत आणि काही आपल्या रूढींमध्ये बसलेल्या गोष्टी आहेत. काय होतं, जुन्या काळामध्ये ना स्त्रिया पुरुष खूप काम करायचे. जेव्हा स्त्री मंथली सर्क्युलेशन किंवा मासिक पाळी यायची त्यावेळी तिच्या शरीराला आराम म्हणून तिला 4 दिवस बाजूला बसवलं जायचं, बरोबर. आणि तिला काम नको करायला किंवा तिला आराम मिळावा, कारण तिच्या शरीरासोबत त्यावेळी ज्या वेदना असतात ना ते एक स्त्री समजू शकते. ते म्हणजे मीही पर्सनली नाही समजू शकत. ऍज ए ट्रान्स वुमन मी पण ते नाही तुम्हाला एवढं एक्सप्रेस करू शकत. पण ते एक्सप्रेस करण्याच्याही पलीकडे त्या स्त्रीला तो 4 दिवसांचा जो थकवा आहे तो तिच्या प्रजनन शक्तीशी रिलेट करतो. तो जो रिलेट करतो तो सेम तुम्ही कामाख्या देवीच्या जर मंदिरात गेलात, अंबुबाची मेला 4 दिवसांचा धार्मिक पर्व साजरा केला जातो, जिथे आजही विज्ञान सुद्धा फेल आहे ही गोष्ट सिद्ध करण्यात की 4 दिवस व्हाईट टाकलेला कपडा, पांढरा शुभ्र टाकलेला कपडा रक्तरंजित कसा होतो, लाल कसा होतो. जेव्हा देवी रजस्वला होता त्या 4 दिवसांमध्ये उत्सव बनवला जातो. म्हणजे कामाख्या देवीच्या योनीपीठ आहे तिथे आणि त्या योनीपीठाची पूजन केलं जातं. त्या उत्पत्ती स्थान आहे ते आणि त्या उत्पत्ती स्थानाचं पूजन केलं जातं. आणि आपण एकीकडे काय म्हणतो की ते चालत नाही. हे ना फक्त खेड्यापाड्यांपुरतं मर्यादित राहिलंय आजकाल, सिटीज मध्ये नाहीये. अभी ये स्टेफ्री का जमाना आहे बेटा. आजकालच्या जगामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की तुमच्या शरीरामध्ये होणारे हे मंथली सर्क्युलेशन जे आहे हे तुम्हाला नैसर्गिकतेमुळे आणि परमेश्वराने दिलेलं वरदान स्वरूप आहे. आणि त्या जुन्या काळामधल्या लोकांनी आराम मिळावा म्हणून तुम्हाला 4 दिवस बाजूला बसवलं होतं. ते पुढे येऊन स्पर्श करू नका, हात लावू नका, हे करू नका, ते करू नका, इथपर्यंत येऊन पोहोचलं. मला कुठलंही जे बोलत असतील की हे असं चालत नाही, वर्ज्य आहे वगैरे वगैरे, तर त्यांनी कुठलंही एक पुस्तक दाखवावं की ज्या पुस्तकामध्ये वर्णन आहे की अशा पद्धतीने हे घडलेलं आहे. लक्षात घ्या, ब्रह्मदेवांच्या कडून मिळालेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला रजस्वला का होतात ह्या गोष्टी पण लोकांना माहिती असल्या पाहिजे. म्हणजे जनरली मला तरी वाटतं तुम्ही दोघे हुशार आहात, कदाचित माहितीही असेल आणि तरी पण मी सांगते ही गोष्ट. इंद्रदेवांकडनं ना ब्राह्मण हत्या झाली होती आणि इंद्रदेवांकडून झालेल्या हत्येचं त्यांना ते जे पाप त्यांच्यावर चढलं होतं ना ब्रह्महत्येचं, त्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाला आळवणी केली, ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली की हे ब्रह्मदेवा, की माझ्याकडनं असं घडलंय, चुकून माझ्याकडनं अपमान झालाय या सगळ्या गोष्टींचा, मला श्राप मिळालाय, मी काय करू आता. त्यावेळी
ब्रह्मदेवाने 7 ठिकाणी त्यांचं जे पापकर्म आहे ते 7 ठिकाणी वाटून दिलं. त्यातली एक होती स्त्री. ज्या स्त्रीने इंद्रदेवांच्या त्या कर्माचं फळ स्वतःला वाटून घेतलं की महिन्यातले 4 दिवस त्या रजस्वला होतात. हे शास्त्रामध्ये वर्णन असलेल्या गोष्टी आहेत, शास्त्रामध्ये घडलेल्या. जेव्हा ऋषी चालले होते आणि त्यांनी हार घातला आणि हे खूप छान असं वर्णन आहे त्याचं. म्हणजे ते एक वर्णन करायला गेलं ना, स्पेशली मंथली सर्क्युलेशनवर किंवा मासिक पाळीवर एक छान असा पूर्ण पॉडकास्ट होण्यासारखी गोष्ट आहे. हे खूप मोठा आहे. आपला जो मुख्य विषय आहे ना पॉडकास्ट दुर्गा सप्तशती, तो बाजूला राहील हे जर विषय आपण उकरले तर. पण फक्त मी एवढंच सांगेल की इंद्रदेवांच्या एका गोष्टीसाठी स्त्रियांना मिळत असलेलं हे कर्म आहे की तुम्ही त्यांच्या पापकर्माला तुम्ही स्वतःसोबत वाटून घेतलेलं आहे आणि म्हणून हे नैसर्गिकरित्या तुम्हाला मिळालेलं वरदानच आहे. म्हणून स्त्रियांनी यावेळी काय करावं काय करू नये हे शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही. लिहिलेलं असेल तर त्यांनी येऊन सांगावं, बरोबर. पण मी आजपर्यंत जेवढे वेद, उपनिषद किंवा पुराण किंवा धर्मग्रंथ किंवा इतर काही गोष्टी ज्या वाचल्या असतील धर्माशी रिलेटेड, त्यात कुठेही असं वर्जित लिहिलेलं नाहीये. बिकॉज ऑफ मी जर दशमहाविद्या साधक आहे, मी कामाख्या देवीला मानणारी साधक आहे, मी जर शैव आहे आणि मी शाक्त आहे, तर मी कामाख्या पीठमध्ये जेव्हा त्या योनिकुंडाची जेव्हा योनिपीठाची जेव्हा पूजा होते, रजस्वला होऊन अंबुबाची मेला उत्सव साजरा केला जातो, तीच मी व्यक्ती कसं म्हणेल की ही गोष्ट अपशकुन आहे किंवा ही गोष्ट चालत नाही. हे मेंटॅलिटीवर डिपेंड करतं. तुम्ही किती शिकलेले आहात आणि तुम्ही त्या गोष्टीला किती मॉडर्नायझेशन प्रमाणे घेता. आणि तुम्ही जुन्या काळात घरच्यांनी, फॅमिलीजनी, आजी आजोबांनी, आपल्या पंजांनी सांगितलं होतं की 4 दिवस कावळा शिवला, 4 दिवस कावळा शिवला, 4 दिवस कावळा शिवला. हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. ह्या तुमच्या शरीराला आराम मिळावा म्हणून ठेवल्या गेलेल्या, त्या तेव्हापासून आजी आजोबापासून केलेल्या रूढी आहेत, परंपरा आहेत. हे शास्त्र नाहीये. म्हणून त्या गोष्टीचा ह्या गोष्टी संबंध नाहीये. पण तरीही लक्षात घ्या, मी सगळ्यात आधी सांगितलं की तुम्ही नियम, अटी आणि शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गा सप्तशतीचं पठन करणार आहात. ज्यावेळी तुमच्या शरीरात काही प्रमाणामध्ये काही घटक द्रव्य घाण स्वरूपामध्ये तयार होतात, जेव्हा ते बाहेर टाकण्याची प्रक्रिया चालू असते, इट मीन्स की त्यावेळी तुम्ही अशा एका प्रोसेसमध्ये असतात की ज्यावेळी तुमच्या शरीरातली घाण बाहेर टाकली जाते, बरोबर. म्हणजे ऍज ए ट्रान्सजेंडर मी काय सांगते मला माहिती, म्हणजे जेवढं मी वाचलंय, मी सायकोलॉजीचे स्टुडंट असल्यामुळे मी हे सर्क्युलेशन असं असतं मी ते सांगते. जर काही असेल, चुकत असेल माझं, तर प्लीज तुम्ही करेक्ट करा, ते करेक्शन करा. तर हे सेम असंच असतं. शरीरामधली घाण बाहेर फेकण्याची ही एक प्रोसेस असते. आणि मला सांगा, आपण बिना आंघोळीचं देवपूजा करतो का? ज्यावेळी 4 दिवस आपण एखादी गोष्ट आपल्या शरीरातून बाहेर फेकत असतो, त्यावेळी आपण खरंच दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे योग्य आहे का? नाही. म्हणून मी ही गोष्ट वर्ज्य मानेन. बिकॉज आपण आपल्या शरीराशी रिलेटेड गोष्टींवर बोलतोय, पण आपण शास्त्रोक्त आणि ठरलेल्या नियमांप्रमाणे आपण दुर्गा सप्तशतीचं पठन करावं असंही सांगतोय ना. हे वर्ज्य नाहीये की तुम्ही पिरियड्स मध्ये काही करू शकत नाही, परंतु दुर्गा सप्तशतीचं पठन करत असताना किंवा कुठल्याही पूजेशी रिलेटेड गोष्ट करत असताना शुद्धीकरण हा प्रकार आला ना, जेव्हा तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं 4 दिवसांसाठी, त्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना कसं लिगल, म्हणजे कसं तुम्ही शास्त्रोक्त मानू शकता? म्हणून नाही केलं पाहिजे. सिंपल आहे. म्हणजे खूप छान समजून सांगावं लागलं मला हे करत, कारण खूप बायकांना समजून सांगायची गरज आहे या सगळ्या गोष्टी. आणि माझ्यासारख्या, म्हणजे जिला रजस्वला प्रकारच माहित नाहीये किंवा जिला मंथली सर्क्युलेशन, मासिक पाळी हा काय विषय असतो हे नाही माहितीये, अशा व्यक्तीने खरं तर समजून सांगणं योग्य नाहीये. पण तरी मला वाटतं की भगिनींना समजलं असेल मी जे समजून सांगते ते. नॅचरली जे काही गोष्टी आहेत आणि सायंटिफिकली आपल्या बायोलॉजिकली ज्या गोष्टी घडतायत त्या तशाच आहेत. तर असं म्हणतात की दुर्गा सप्तशतीचं पठण हे काही नियम पाळून केलं जातं. हो. तर ते नियम कोणते आहेत आणि ते म्हणजे पाळले गेलेच पाहिजेत? मी आता सांगितल्या पद्धतीने शुद्धीकरण, मनाची एकाग्रता असणं गरजेचं आहे.
तुम्ही कुठल्या ठिकाणी कुठल्या वेळी दुर्गा सप्तशतीचं पठण करता आहात त्याच्यावरही डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे आजूबाजूचं ऍटमॉस्फिअर किती पवित्र निर्मळ आहे त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला काय कसं फळ मिळणार आहे. तुम्ही जर एखाद्या खूपच याच्यामध्ये, म्हणजे मी असं नाही म्हणत की स्लम एरियाज मध्ये स्वच्छता नसते तर तिकडे नाही केलं पाहिजे आणि सोसायटीज मध्ये असते तिकडे केलं पाहिजे, मी असं अजिबात नाही म्हणत आहे. मी काय सांगते, तुमच्या मनाची निर्मलता, तुमच्या शरीराचं शुद्धीकरण, तुमच्या एकाग्रतेवर डिपेंड असतं की तुम्ही त्या गोष्टी अशा नियमांनी केल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं पाळा तर ब्रह्मचर्य, कारण तीच एक गोष्ट नैसर्गिकरित्या अशी आहे शरीरातली की ते आपण आपल्या इच्छेने बाहेर टाकत असतो. सो ती गोष्ट पाळणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा नियम तुम्ही ते पाळा. कटू बोलणं टाळा कुणालाही. नाही तर दुर्गा आजी करतात, मी पाहिलंय असं, हे म्हणजे डोळ्यासमोरचं एक प्रकरण आहे की एक आजीबाई छान असं देवघरासमोर दुर्गा सप्तशती घेऊन बसले होते. एका नवरात्रामधला हा प्रसंग आहे. आता त्यांना कळेल मी त्यांच्याबद्दल बोलते म्हणून, जर त्यांनी पॉडकास्ट पाहिला तर, की मस्त छानपैकी त्यांनी लाल कापड टाकलाय, समोर चौरंग आहे, लाल वस्त्र टाकलंय, त्याच्यावरती त्यांनी कलश ठेवलाय, देवीची प्रतिमा ठेवलेली आहे, देवीच्या प्रतिमेचं लाल फुलांचं सजावट आहे, त्या छान एका मस्तपैकी बसनावर बसलेले आहेत आणि छान पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ त्यांचा चालू आहे. आणि तेवढ्यामध्ये समोरून कुत्रे येत आहे आणि ते गलिच्छ भाषेमध्ये त्या कुत्र्याला त्या शिवी देत आहे दुर्गा सप्तशतीचं पाठ करताना. मग तुमचं कटू बोलणं हे तुमच्या मिळणाऱ्या फळावर इम्पॅक्ट करतं, बरोबर. सो ते ह्या अशा काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही 2 हात आणि मस्तक इथपर्यंत बोलत असाल तर हे थोडंसं दूरच गेलं पाहिजे लोकांनी. त्यासाठी शास्त्रोक्त गोष्टी शास्त्रात लिहून ठेवलेल्या आहे. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये सनातन परंपरा खूप मोठी आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहून ठेवल्या. पाळा. कुठलीही सिद्धी, साधना, पारायण, तप, जप करताना तुम्ही पाळायचा सगळ्यात महत्वाचा नियम जो आपण आपल्या इच्छेने करत असतो तो असतो ब्रह्मचर्य. तोच पाळणं गरजेचं आहे, तो सगळ्यात जास्त महत्वाचा पाळा. सेकंड थिंग, कटू बोलणं हे आपल्या इच्छेने असतं, बरोबर. हे आपल्या मनातून येणारी भावना आहे की आपण एखाद्याला बोलावं गलिच्छ, तर ती गोष्ट, ती भावना तुम्ही पाळली पाहिजे. तुम्ही शुद्ध असणं गरजेचं आहे. मग शुद्धीकरणाशी रिलेटेड गोष्टी सांगितल्या, म्हणजे तुम्ही सकाळी उठा, स्नान करा, स्नान करून तुम्ही त्या गोष्टींबद्दल पूजा अर्चा करताय आणि त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीला बसताय. तर हे सारे नियम जे आहेत जे जनरली सगळीकडे असतात तर ते तसे पाळले गेले पाहिजे, तर तुम्हाला त्याचं फळही तेवढंच शुद्ध आणि निर्मळ मिळेल. असं ऐकलं जातं की सप्तशती ही भक्तांसाठीच नाहीये तर तांत्रिक साधनेसाठी सुद्धा उपयुक्त आहे. मग ही साधना दिव्य मानायची की यातून काळ्या जादूचं सुद्धा पोषण केलं जात आहे? मी काळा जादूचा याच्यामध्ये काही संबंधच नाही. काळा जादू नावाचा प्रकार नसतो. मी खूप वेळा पॉडकास्ट मध्ये सांगते, काळा जादू वगैरे नावाचा काही प्रकार नसतो. फक्त काळे कपडेच घातले पाहिजे आणि तरच जादू होते आणि काळ्या कपड्यांवरच साधना होते वगैरे वगैरे वगैरे, ह्या अशा गोष्टींचा शास्त्रात कुठेही उल्लेख नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, दुर्गा सप्तशती हे एक गुपित गूढ रहस्य आहे तंत्र साधनेसाठी. तंत्र साधनेच्या तंत्र मंत्र आणि यंत्राचा मूलाधार दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णित केले गेलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या की जो नवार्ण मंत्र आहे ना, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै, तुम्ही खूप तांत्रिकांच्या, खूप फिल्म्सच्या माध्यमातून ह्या मंत्राचं उच्चारण ऐकलं असेल. हा नवार्ण मंत्र आहे, 9 अक्षरांचा हा जो मंत्र आहे हा मूलाधार मंत्र आहे. मग यामध्ये ओम ह्रीं बीजी मंत्र आहेत. ओम ह्रीं श्रीं, हे जे मंत्रांचे उच्चारण आहे ना, हे तुम्हाला व्हायब्रेशन्स देतात, हे तुमच्या तंत्र साधनेसाठी कार्य करतात. दुर्गा सप्तशतीमध्ये चामुंडा देवीचं वर्णन मी जे तुम्हाला सांगितलं 4 ते 10च्या अध्यायामध्ये, ज्याच्यामध्ये चंडमुंड राक्षसांचा वध आहे, ज्यावेळी चामुंडा देवींचं ज्यावेळी नाव घेतलं गेलं तर ते रिप्रेझेंट करतं दशमहाविद्यांमधल्या छिन्नमस्तिका आणि बगलामुखी देवींच्या शक्तीला. महाकाली स्वरूप हे मा काली आणि मा ताराच्या स्वरूपांना रिप्रेझेंट करत आहे. मा सरस्वती, महालक्ष्मी स्वरूपामध्ये मा कमलात्मिका, मा षोडशी, मा मातंगी ह्या स्वरूपांचं त्याच्यामध्ये वर्णन आहे.
त्या पद्धतीने दुर्गा सप्तशतीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दशमहाविद्यांचं वर्णन आहे. बिकॉज दशमहाविद्यांची उत्पत्ती मा काली आहे, शैव आहे, शिव आहे. सो दुर्गा सप्तशती आणि तंत्र साधना हे एकमेकांशी पूरक आहेत. त्याच्यामध्ये नाम मंत्र दिलेले आहेत, बीज मंत्र दिलेले आहेत. बीज मंत्र तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. ज्यावेळी तांत्रिक गोष्टींशी रिलेटेड काही वेदोक्त किंवा सात्विक किंवा तामसिक गोष्टींशी रिलेटेड गोष्टी आपण ऐकतो, त्यावेळी दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेला ओम दुम दुर्गाय नमः हे जे मंत्र उच्चारणं आहेत ना, ह्या तिथून आल्यात की दुर्गा सप्तशतीमध्ये. म्हणजे जे जप, नाम आणि बीज मंत्र आहेत हे दुर्गा सप्तशती मधूनच तंत्र साधनेला रिलेट करतात. सो येस, फक्त भक्तांचे नियम वेगळे आहेत आणि तांत्रिक तंत्र साधनेचे नियम वेगळे आहेत. त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने त्यांना तुम्ही बघा, किलक, अर्गला आणि कवच जोपर्यंत किलक केलं जात नाही तोपर्यंत, विधीनुसार जर किलक केलं गेलं नाही तर त्यांना तंत्र मंत्र आणि यंत्रांचं दुर्गा सप्तशतीचं फलच मिळत नाही. तुम्ही अर्गला श्लोकांच्या द्वारे जर ते सिद्ध करून कवच नाही देत आहात तर ते सिद्ध करू शकत नाही. तुम्ही एक वेगळ्या तंत्र मंत्र आणि पीठाची स्थापना करून दुर्गा सप्तशतीनुसार तुम्ही तांत्रिक साधनेमध्ये त्याचं यूज करता आहात. जेवढं फळ भक्तांना मिळतं तेवढंच फळ त्यांना पण मिळतं. फक्त त्यांची प्रोसेस वेगळी आहे जे सामान्य लोक करतात, आणि साधक जे तंत्र साधक आहेत यांची प्रोसेस वेगळी आहे. त्यांचे बीज मंत्र, नाममंत्र वेगळे आहेत. यांना जे बीजाक्षर मंत्रांशी रिलेटेड गोष्टी आहेत दुर्गा सप्तशतीमध्ये, जे छिन्नमस्ता देवींना, मा तारांना, मा बगलामुखींना किंवा मा कालींना रिप्रेझेंट करतात, मा कमलात्मिका षोडशीजींना आणि मा मातंगींना जे रिप्रेझेंट करणारे स्वरूप आहेत, ते दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन केलेल्या स्वरूपांना तंत्र साधनेनुसार फक्त एवढंच आहे की एक वेगळ्या पद्धतीचं पटल असतं जे तंत्र साधनेशी रिलेट केलं जातं. वेगळ्या पद्धतीच्या यंत्रांची निर्मिती असते आणि त्यानंतर सिद्धी प्राप्तीसाठी केली जाणारे दुर्गा सप्तशतींमधल्या काही गोष्टींची प्राप्ती असते. सो हे दोघं एकमेकांशी रिलेट. तंत्र साधनेत दुर्गा सप्तशती हा मूलाधार आहे, हे तेवढंच महत्वाचं आहे. बिकॉज त्या गोष्टीमध्ये रिसर्च असल्यामुळे ते तिथे होतं आणि ते तसं असतं. लोकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. साधारण एखादा जनरल व्यक्ती जेव्हा सामान्यतः पूजन करतो तर तो एका भक्ती मार्गासाठी किंवा एका आध्यात्मिक स्थिरतेसाठी, शांततेसाठी करतो. तंत्रसाधक मोक्ष प्राप्तीसाठी या गोष्टींचा यूज करत असतो. म्हणून दुर्गा सप्तशती जितकी सामान्य आहे तितकीच सामान्य लोकांसाठी महत्वाची आहे, परंतु जितकी तांत्रिक आहे तितकी तांत्रिक लोकांसाठी, तांत्रिक तंत्र साधनेसाठी महत्वाची आहे. तर आपला समाज हा देवीला मानतो, बरोबर, पण खऱ्या स्त्री शक्तीला मानायला घाबरतो का, असं वाटतं का तुम्हाला? नाही, हे खरं तर काय झालं माहितीये का, परंपरागत लोकांनी सुरू केलेल्या गोष्टी आहेत. आजही आपण गणेशोत्सव साजरा करतोय. गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पा मोरया म्हणतोय आणि गणपती बाप्पा मोरया, पण तरीही गौराई आल्या की ते शुभच आहे ना. स्त्रीचं पुन्हा एकदा त्या स्वरूपात केलं जात आहे. म्हणजे मूर्ती स्वरूपामध्ये तुम्ही किंवा शक्ती स्वरूपामध्ये तुम्ही मा काली, मा भगवती, मा सरस्वती, मा सप्तशृंगी, तुळजाभवानी, काळूबाई, सगळ्या देवी देवतांना तुम्हाला पूजायचं आहे, तिच्यासाठी मंत्र तंत्र साधना करायच्या आहे. पण आपलीच आपल्याला लाज वाटली पाहिजे की एखादी स्त्री जेव्हा या सगळ्याशी रिलेटेड जर कुठली गोष्ट करत असेल तर तुम्ही लगेच त्या स्त्रीला चीप म्हणून मोकळे होऊन जाता. ही आपली चूक आहे. याचा शास्त्राशी काही संबंध नाही. शास्त्रामध्ये स्त्रीला वरचढच दाखवलेलं आहे ना. शिव आणि शक्ती एकमेकांशिवाय अपूर्ण आहे. शक्तीशिवाय शिव पण शिव आहेत. आणि शिव आणि शक्तींचं एकत्रित स्वरूप जे कुठेही लिंगभेद करत नाही. लिंगाचा भाव कुठेच नाहीये. पण फक्त लोकांना एक पुरुष प्रधान संस्कृती तयार करायची होती, जी आपण आपली तयार केली आहे. याच्यामध्ये शास्त्राचा काही संबंध नाहीये. शास्त्रामध्ये स्त्री तेव्हाही दुर्गा होती, आजही दुर्गा आहे आणि यानंतरही दुर्गाच असेल. फक्त तिला
काळा वेळानुसार रूप किरण बेदींसारखं रूप घ्यावं लागतं, तिला वेगवेगळ्या रणरागिणी झाशींच्या राणींसारखं रूप घ्यावं लागतं, मा जिजाऊंसारखं स्वरूप घ्यावं लागतं, शिक्षणासाठी मा सावित्रींसारखं स्वरूप घ्यावं लागतं. हे त्यावेळी स्त्रिया स्वतःचं जेव्हा सत्य आणि शक्ती ओळखून घेतात त्यानुसार ते रूप घडत गेले. फक्त आपल्याला परंपरागत स्त्री अशी स्त्री तशी असं म्हणून स्त्रीत्वाला कमी लेखलं जातं. हे आपल्या मानसिकतेवर डिपेंड आहे. लोकांचा विचार आहे तो, शास्त्राचा आधार नाही येतो. हे समजून घेणं महत्वाचं आहे. आपण जसं बोललो की तांत्रिक दृष्ट्या पण ह्याचा वापर होतो किंवा ते तसं रिलेटेबल आहे. तर तांत्रिक गोष्टी म्हटल्या की लोकांना काय वाटतं की भूतबाधा किंवा अशा सगळ्या गोष्टी, तर खरंच अशा सगळ्या गोष्टी असतात का, किंवा दुर्गा सप्तशती याच्यावरही उपायकारक आहे असं? हो, आहेच की. मी सांगितल्या पद्धतीने दुर्गा सप्तशतीमध्ये तुम्हाला सांगितलं ना की कवच आहे, अर्गल श्लोक आहे आणि किलक आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सगळं लक्षात घेतलं पाहिजे की दुर्गा सप्तशती हे महात्म्य आहे देवीचं, जे मार्कंडेय पुराणातल्या 700 श्लोकांच्या 13 अध्यायांचं वर्णन आहे फक्त. पण ते किती महत्व ठेवतं, बिकॉज ते देवीच्या महात्म्याला वर्णन करणारं आहे, म्हणून त्याला चंडीपाठा इतकं महत्व प्राप्त आहे. पण तंत्र साधनेमध्ये त्याचा तेवढाच उपयोग, जसं मी सांगितलं मा काली, मा तारा, बगलामुखी, छिन्नमस्ता, भैरवी या सर्व देवींचा तांत्रिक साधनेतून यूज करतो आहोत. तर तंत्र साधना आणि दुर्गा सप्तशती या जरी रिलेटेड असल्या तरी भूतबाधा, वशीकरण, स्तंभन, हे बघा 5 षडकार असतात, 5-6 प्रकारचे, आणि त्याच्यामध्ये मारण, मोहन, उच्चाटन, स्तंभन, वशीकरण हे प्रकार आहेत. आणि हे तंत्र साधनेला रिलेट करतात. जेव्हा एकाग्रता तंत्र साधनेतून आणि मंत्र साधनेतून घेतली जाते तेव्हा तंत्र, मंत्र आणि यंत्र या तिन्ही गोष्टींना जेव्हा तुम्ही एकत्रितपणे सिद्ध करता तेव्हा तुम्ही मारण, मोहन, उच्चाटन आणि वशीकरण, स्तंभन या गोष्टींकडे वळता. म्हणून दुर्गा सप्तशती पाठ हा फक्त तुमच्या शक्ती प्राप्तीसाठी आहे. दशमहाविद्यांचा आणि तंत्र साधनेचा त्याच्या सोबत एक वेगळा संयोग आहे. सामान्य जनतेचा त्याच्याशी काही संबंध पडतच नाही. तंत्र साधकांनाच माहिती आहे की ह्या काय गोष्टी आहेत. आता बऱ्याच गोष्टी मला अशा छान ओपन करून सांगायला पण आवडल्या असतात, बट काही गोष्टी असतात ज्यांना मर्यादा पण असतात. मी म्हणजे ऍज अ तंत्र साधक म्हणून मी या गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केल्या असत्या, बट ऑफ कॅमेरा. आणि ऑन कॅमेरा या सगळ्या गोष्टी बोलायच्या किंवा माझ्या गुरूंच्या परवानगी शिवाय या गोष्टी बोलायच्या नाही, यासाठी पण गुरूंनी दिलेल्या नियमांचं पण उल्लंघन होऊ शकतं. पण तरीही याच्या व्यतिरिक्त मी छान सोप्या भाषेमध्ये तसं न जाता तांत्रिक दृष्ट्या किंवा तंत्र साधनेतून मी एवढं सांगेन की दशमहाविद्यांचा उल्लेख दुर्गा सप्तशतीमध्ये आहे आणि तंत्र साधनेशी रिलेट करतायत. तर त्याच्यामध्ये मारण, मोहन, उच्चाटन, वशीकरण, स्तंभन या सगळ्या गोष्टींचा प्रयोग होतो, पण तो साधकावर डिपेंड आहे की तो कुठली सिद्धी त्यातून प्राप्त करतो आहे. म्हणून लगेच त्याच्यातून घाबरलंच पाहिजे असं काही नाही. तो एका सामान्य लोकांपेक्षा वेगळा विषय आहे आणि तो वेगळा विषय तंत्र साधकांपुरता मर्यादित आहे. म्हणून मर्यादित गोष्टींना मर्यादित ठेवला पाहिजे. त्याचा यूज करायचा असेल तर दुर्गा सप्तशती करणारे तंत्र साधक आहे जे त्यांना सिद्ध करतात, ते त्या पद्धतीने ते यूज करतात. बाकीच्या सामान्य जनतेसाठी ते फक्त त्यांच्या मनशांतीसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी केला गेलेला हा एक पाठ आहे. यात खरंच तांत्रिक शक्ती दडलेली आहे, तर मग कोणते श्लोक आणि अध्याय वापरले जातात यासाठी? सगळ्यात महत्वाचं आहे की जर तांत्रिक शक्ती दडलेली आहे तर कोणते श्लोक किंवा अध्याय नाही, यात बीज मंत्र आहेत, बीजाक्षर मंत्र. जसे मी मगाशी नवार्ण मंत्र सांगितलं की ओम ह्रीं 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 चामुंडाय विच्चे नवार्ण मंत्र आहे. मग ओम ह्रीं ओम श्रीं ओम ह्रीं हे त्याच्याशी रिलेट करणारे बीजाक्षर मंत्र आहेत. ह्या मंत्रांना सिद्ध करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या, जिथे रक्तबीजाशी रिलेटेड गोष्टी आल्या तिथे छिन्नमस्ता देवींचं वर्णन आहे. वर्णन म्हणजे ते छिन्नमस्ता देवींना रिलेट करत आहे, रिप्रेझेंट करत आहे. बिकॉज छिन्नमस्ता देवी काय दाखवलेल्या आहेत, शरीर आहे जे रक्तांच्या त्यांच्या शरीरातून येणाऱ्या 2-3 धारा दाखवलेल्या आहेत, ज्या स्वतःच्या एक मुखामध्ये आहे आणि दुसऱ्या, आणि स्वतःचं शीर बाजूला हातात घेऊन उभ्या आहेत छिन्नमस्ता देवी. रक्तबीजाला
असं वरदान होतं की त्याचा एकही थेंब पडला तर त्याच्यातून पुन्हा दुसरे हजारो रक्तबीज तयार व्हायचे. त्यासाठी मा कालींनी हातात खप्पर घेतलं होतं. त्यांच्या अनेक योगिनी तयार 64 योगिनी ज्या आहेत त्या बाहेर आल्या होत्या आणि चंडमुंडाच्या वधाच्या वेळी चामुंडा देवींचं प्रकटीकरण केलं होतं. तशाच पद्धतीने रक्तबीजाशी रिलेटेड जेव्हा गोष्टी आल्या तर त्यावेळी वेगवेगळ्या मंत्रांचा जापांचा उल्लेख केला गेला. हा नवार्ण मंत्र जो आहे ना हा मूलाधार मंत्र म्हटला गेला. तर प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या तंत्र साधनेसाठी वेगवेगळ्या मंत्रांचं बीजाक्षरांचं वेगळं वेगळं महत्व त्याच्यात आहे. प्रत्येक अध्यायात फक्त कोणतेच अध्याय असले पाहिजे असं काही नाही. 1 पासून 13 अध्याय, 13चे 13 अध्याय महत्वाचेच आहेत. आणि प्रत्येक अध्यायामध्ये जसं धूम्रलोचनाच्या वधाच्या वेळी देवीने हुंकार मारला आणि हे केलं तर तुम्ही ओम फट हे त्याच्यात वर्णन आलं की ते त्याला रिलेट करूनच गोष्टी तंत्र साधकांना माहिती आहेत. सो ती त्या पद्धतीने केली जाणारी प्राप्ती आहे की ते त्यांना माहिती असतं की कुठल्या याच्यातून मला काय शिकायचं आहे आणि कुठली मोक्ष प्राप्ती करायची आहे. बाकी महाकाली साक्षात दश महाविद्यांचे स्वरूप आहेत. सो ते एकमेकांशी रिलेट करणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त सामान्य जनतेला आध्यात्मिक, धार्मिक आणि मनशांतीसाठी वेगळ्या पद्धतीने ते अंगीकारणं गरजेचं आहे आणि तंत्र साधकांना ते प्राप्तीसाठी, मोक्षासाठी वेगळ्या पद्धतीने सिद्ध करणं गरजेचं आहे. तुम्ही तर अर्धनारीश्वराचं रूप आहात. तर दुर्गा सप्तशतीत असं शिकवलं जातं की शक्तीला लिंग नाही. मग या सप्तशतीनुसार ट्रान्सजेंडरचं नेमकं स्थान काय? बरोबर. सप्तशतीमध्ये म्हणण्यापेक्षा शिव आणि शक्ती एकत्र स्वरूप आहे. मी सांगितलं ना की शक्तीशिवाय शिव सुद्धा शव आहेत. बरोबर. आणि त्या शैव अंशापासूनच शक्ती स्वरूप आहे आणि शक्ती स्वरूपापासूनच इतर देवतांची निर्मिती आहे. पण मी सांगताना महाकाली स्वरूपामध्ये तुम्हाला सांगितलं की 4 पासून 10व्या अध्यायामध्ये वर्णन आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश्वर या तिन्ही देवतांच्या दिव्य तेजातून महालक्ष्मीची निर्मिती करण्यात आली होती. म्हणजे पुन्हा तिथे काय झालं, शिव आणि शक्तीचं जिथे जनरेशन आहे तिथे लक्षात घ्या की तिथे पुन्हा एकदा प्रोडक्शन आहे. म्हणून शिव आणि शक्ती हे लिंगाच्या पलीकडे एक शक्ती स्वरूप आहे आणि म्हणूनच शिवाचं आणि शक्तीचं एकत्रितपणे स्वरूप म्हणून तृतीयपंथी समाजाला किंवा किन्नर समुदायाला ते महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण शिवाचं आणि शक्तीचं एकत्र स्वरूपच आहोत ना आम्ही. मग शक्तीचं स्वरूप नाहीये तर ते पुरुष आहेत, शिवाचं स्वरूप नाहीये ते स्त्री आहेत आणि ह्या दोन्हींचं एकत्रित स्वरूप आहे ते शिवशक्ती आहे. आणि देवी महात्म्यामध्ये तेवढंच महत्व भगवान शिवशंकरांना पण दिलं आहे, तेवढंच महत्व नारायणांना पण दिलंय आणि तेवढंच महत्व ब्रह्मदेवांना पण दिलंय. पण ह्या तिघांच्या दिव्य तेजासोबत शक्तीने निर्माण केलेल्या प्रत्येक शक्तीला पण महत्व दिलेलं आहे. मग त्या 64 योगिनींनाही तेवढंच महत्व आहे आणि त्या शक्ती स्वरूपाला पण तेवढंच महत्व आहे. म्हणजे शिव आणि शक्ती हे सगळे शक्ती स्वरूप जरी असले तरी हे विदाऊट जेंडर आहेत. बट ज्यावेळी तुम्ही मानवी देहामध्ये किंवा इतर स्वरूपांमध्ये येतात तेव्हा स्त्री आणि पुरुष जेंडर बनतात. पण तुम्ही सनातनातल्या त्या गोष्टी विसरतात की जेव्हा ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी सर्वात आधी जन्म किन्नरांचा झाला आणि किन्नर हे शक्ती स्वरूप होते, शिव आणि शक्तीचं एकत्रित स्वरूप होते. म्हणून त्यांच्यापासून कुठलं प्रोडक्शन नव्हतं. म्हणून पुन्हा किन्नर आणि किन्नरी केले. मग त्याच्यातून परत ते नपुंसक असल्यामुळे मग किन्नरीमधून स्त्री आणि किन्नरामधून पुरुष असे वेगळे करून हे शास्त्रोक्त पद्धतीने स्त्री पुरुष तयार झाले. आमच्यापासून तुम्ही आहात, तुमच्यापासून आम्ही नाही. हे किन्नर स्वरूप तसं आहे म्हणून ते एक शक्ती स्वरूप ऑलरेडी आहे. बिकॉज ते उपदेवतांमध्ये स्थान ठेवतात आणि शैव आणि शाक्त संप्रदाय असेल किंवा वैष्णव संप्रदाय असेल किंवा गणपत्य संप्रदाय असेल, प्रत्येक ठिकाणी शिवाला आणि शक्तीला एक शक्ती मानलं गेलं आहे. सो तिथे दुर्गा सप्तशतीमध्ये शक्ती पुरुष किंवा शक्ती स्त्री असं वर्णन नाहीये. त्याच्यामुळे शक्ती स्त्री आणि पुरुष एकत्रित वर्णन आहे. ते एकत्रित वर्णन अर्धनारीश्वर स्वरूपामध्ये आहे. दॅट्स वाय आम्ही तिथे आहोत. फक्त वर्णन कुठल्या पद्धतीने कुठल्या शक्तीचं आहे ते तिथे दिलं गेलेलं आहे. दिव्य शक्ती मी सांगितलं होतं, दिव्य शक्ती ब्रह्मा विष्णू महेशांनी दिव्य शक्तीतून महालक्ष्मीजींना तयार केलं असं वर्णन आहे. बरोबर. पण मग
फक्त 3 पुरुषांनी एक स्त्री तयार केली का? नाही, दिव्य शक्ती म्हणजे त्यांच्या सोबत असलेल्या स्त्री आणि पुरुष या दोन्ही जनांगासोबत दिव्य शक्ती तयार झाली. पुन्हा तिथे जेंडरशी रिलेटेड गोष्टी आल्यात, पण शक्ती ही स्त्री किंवा पुरुष नाहीये. किन्नर हे स्त्री किंवा पुरुष नाहीये, ते साक्षात एक शक्ती आहे. म्हणून आम्ही तिथे आहोत, होतो, आहे, राहणार. खर तर आई साहेब, मला तुम्हाला विचारायचंय की तुमच्या दृष्टिकोनातून महिषासूर कोण आहे? हा समाज आहे, रूढी परंपरा आहेत की अज्ञान? महिषासूर हा विचार आहे, लक्षात घ्या. बघा, जसं तुम्ही बघा, प्रत्येक पुरुष हा प्रभू श्री रामचंद्रांसारखा मर्यादा पुरुषोत्तम नाहीये. प्रत्येक स्त्री ही राधा राणीसारखी शालीन नाहीये. तिला प्रेमाचा अर्थ माहितीये आणि याला मर्यादा माहितीये. पण त्याच मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांजींचा विचार हे करण्यासाठी मर्यादा सोडून तयार झालेला पुरुष रावण, जो विद्वान होता, विद्वत्त होता, शास्त्रोक्त पंडित होता, त्याच्या इतका विद्वान कोणी नव्हतं. त्याच्या मनात असलेला विचार हा असुरी होता. म्हणून प्रत्येकाचा विचार हा महिषासूर आहे. मग फक्त पुरुषांनाच महिषासूर नाही म्हणू शकत बरं का तृप्ती आणि दीपक, फक्त त्यांनाच नाही म्हणू शकत तुम्ही. स्त्रियांमध्ये पण महिषासुरी आहेत. आजकाल हनीमूनला गेलेला नवरा परत नाही येत, तिकडेच मारून टाकला जातो. फक्त पुरुषांना बदनाम नका करू. हे बघा, मी स्त्री आणि पुरुष या दोन्ही जेंडरला रिप्रेझेंट करते. बरोबर. मी स्त्री आणि पुरुष या दोन्ही जेंडरला इक्वल मानते. बिकॉज फक्त पुरुषांना नावं ठेवता किंवा पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणून पुरुषांपुरता बोलता. आहेत ना बायका तुमच्यासारख्या काही की ज्या आजही शालीनता धरून आहेत, पण आहेत ना बायका अशाही काही ज्या घरात ड्रम मध्ये नवऱ्याला टाकून त्याच्यावर सिमेंट टाकून नष्ट करणाऱ्या, ज्या शारीरिक सुखासाठी घडत असलेल्या घटना असतात ना, त्या शारीरिक सुखाची कितीही पूर्तता झाली तरी स्त्री ही अशी एक बाहुली असते, त्या बाहुलीला परत दुसऱ्या चावीची गरज असते. हे खूप मी म्हणजे काही गोष्टी मर्यादेतून बोलते. तर ती स्त्री घरामध्ये सासऱ्यासोबत अफेअर असणारी पण स्त्री आहे, दिरासोबत अफेअर असणारी पण स्त्री आहे, जेठ सोबत अफेअर असणारी पण स्त्री आहे, भाच्यासोबत अफेअर असणारी पण स्त्री आहे, भावासोबत अफेअर असणाऱ्या सुद्धा स्त्री आहेत. मग त्यांचा तो विचार महिषासूर आहे. सेम पुरुषांच्या बाबतीत जर तुम्ही विचार करा तर पुरुषांच्या बाबतीमध्ये मुलीवर बलात्कार करणारे पुरुष आहे, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष आहे, आईवर बलात्कार करणारे पुरुष आहे, वहिनीवर बलात्कार करणारे पुरुष आहे, भाचीवर पुतणीवर बलात्कार करणारे पुरुष आहे, आणि नंतर समाजातल्या स्त्रियांवर बलात्कार करणारे पुरुष आहे. बिकॉज पुरुष महिषासूर नाहीये, त्याचा तो विचार महिषासूर आहे. सो अकॉर्डिंग टू मी, महिषासूर हा कोणी व्यक्ती नाहीये, महिषासूर हा एक विचार आहे. आणि त्या विचारांचं मर्दन करण्यासाठी विचार मंथन करणं गरजेचं आहे. त्यासाठी नामस्मरण, भक्ती मार्ग, अध्यात्म, शास्त्र, सनातन आणि तुम्ही स्वतःला मेडिटेशनकडे वळवणं गरजेचं आहे. ध्यानधारणा, योगधारणा आणि नामस्मरण आणि भक्ती मार्ग हा एकमेव मार्ग आहे जो तुमच्या विचारांचा, महिषासुराचं मर्दन करू शकतो. तर आई साहेब, मला तुम्हाला असं विचारायचंय की दुर्गा सप्तशती हे करण्यामागे काय कारण असतात आणि हे केल्याने कोणतं फळ प्राप्ती होते? हा, हे सर्वात महत्वाचं. खरं तर मला असं वाटतं की शेवटाला जाताना खरं लोकांना कळलं पाहिजे की कुठल्या गोष्टीसाठी बोललं जात आहे. तर दुर्गा शब्द मी जसं सांगितलं की हे चंडीपाठ आहे, तुम्हाला अनेक अनुष्ठानाचं एकत्रित फळ मिळणार आहे. परंतु दुर्गा सप्तशती करण्यासाठी कारण आहे तुमच्या मनाची अशांती, तुमच्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना, आणि त्याचं फळ आहे. तर ते फळ वेळेनुसार असतं. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, श्रावणातही दुर्गा सप्तशती केली जाते. सोबत नवरात्रीमध्ये जसे चैत्र नवरात्र असतील, शाकंभरी असतील, गुप्त नवरात्र असतील, अश्विन नवरात्र असतील, यामध्येही दुर्गा सप्तशती अष्टमी नवमीला किंवा 9 दिवस केली जाते. त्याच्या मागे कारण असतं घरामध्ये छळ, नवर बायकोचं नाव पटणे, आजूबाजूच्या परिस्थितीचा स्वतःच्या मनावर होणारा मानसिक ताण, तणाव, दडपण, कुठल्याही कामात यश न येणे, तुम्हाला शारीरिक व्याधींनी जडलेलं असणे, बऱ्याच वेळेला
तुम्ही खूप छान असून पण तुम्हाला नजरेशी रिलेटेड, नजर दोषाशी रिलेटेड प्रॉब्लेम, पितृदोषाशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील, त्याच सोबत सोबत तुमच्यावर कितीही चांगलं केलं तरी जळणाऱ्या लोकांची, शत्रूंची एक दृष्टी पडते तुमच्यावर, शत्रू दृष्टी असते. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या सोबत घडतात, तुमच्या रिलेशनशी रिलेटेड असेल, व्यवसायाशी रिलेटेड असेल, पारिवारिक रिलेटेड असेल किंवा स्वतःच्या मनशांतीशी रिलेटेड जेव्हा गोष्टी घडतात, त्यावेळी तुम्हाला गरज असते की एखाद्या दैवी प्रसादाची, आणि तो दैवी प्रसादाचं फळ तुम्हाला मिळतं दुर्गा सप्तशती पाठातून. सो तुम्ही जितक्या निर्मळ आणि पवित्र आणि शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गा सप्तशतीचं महात्म्याचं वाचन कराल, पठन कराल, दुर्गा सप्तशतीचा पाठ कराल, हा चंडी पाठ कराल, तेवढ्याच पवित्र निर्मळ भावनेने मा वात्सल्य स्वरूपिणी तुम्हाला त्या पाठाचं अनेक वेळा मिळणारं फळ म्हणजे तुमची मनशांती, तुमच्या आयुष्यात घडणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू सॉर्ट आउट होणे, हे त्याच्यातून तुम्हाला मिळतं. सो पण तरीही मी सांगेल की भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, तुम्ही कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कार्य केलं पाहिजे. तसंच दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना तुम्ही संकल्प करता, त्या संकल्पामध्ये तुम्ही देवीला विनवणी केली पाहिजे, ना की लालसा. तुम्ही विनवणी केली पाहिजे की माझ्या आयुष्यात अशा सगळ्या गोष्टी घडता आहेत आणि या गोष्टींपासून तू मला संरक्षण दे, तू मला एक कवच बनून राहा, तू माझ्या मागे सावलीसारखी उभी राहा. याच्यासाठी देवीचं आवाहन करणं की ज्यातून देवी प्रसन्न होऊन तुम्हाला या सगळ्या फळांची हळूहळू अनुभूती देते. लगेच तूप खाल्ल्याने रूप येत नाही. दुर्गा सप्तशती पाठाची पारायण वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. त्या 9 दिवसांचं पारायण आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक जण करतात. जसं नवनाथ गाथा पारायण पण आहे, तसं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पारायणांची फळं असली तरी दुर्गा सप्तशती पाठाचं तुम्हाला नवरात्रीमध्ये मिळणारं फळ हे उत्तमोत्तम मानलं गेलेलं आहे. कारण नवरात्रीशी रिलेटेड घटनांचा दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन आलेला अध्यायांचा भाग आहे. सो तेव्हा तुम्ही करा. सगळ्यात पवित्र आणि निर्मळ मनाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध अंतकरणाने भगवतीचा पाठ करा, भगवतीचं नामस्मरण करा आणि तुम्ही त्याच्यासोबत फळाची अपेक्षा न ठेवता देवीच्या चरणी नतमस्तक व्हा. भगवतीला सगळं माहिती आहे तुझ्यासोबत काय होतंय. भगवती तुमच्या प्रत्येक अडचणीतून मार्ग हळूहळू तुम्हाला देत असते. फक्त देवावर श्रद्धा ठेवावी, अंधश्रद्धा नाही. खूप खूप धन्यवाद आई साहेब, तुम्ही आज इथे आलात. एवढ्या छान विषयावरती आपण बोललोय आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आज आम्हाला ऐकायला मिळाल्यात. दुर्गा सप्तशती विषयीच खूप गोष्टी ज्या लोकांना माहीत नसतात त्या आज आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलो, यातच आम्हाला खूप आनंद आहे आणि खरंच खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे थ्रू डीप टॉक, की असा विषय जो खरंच बायकांना माहित नाहीये. कारण फक्त गणपती आले म्हणून अथर्व शीर्ष आणि नवरात्री आले म्हणून दुर्गा सप्तशती आणि श्रावण आला म्हणून शिव महापुराण ह्या गोष्टी करणं हे तितक्याच वेळेला फक्त समाधानापुरतं नाहीये, तर त्याच्या मागे खूप सारे डीप नॉलेजेस आहेत आणि हे खरंच ट्रू डीप टॉकने खरं तर लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मी बापुडी कोण सांगणारी, भगवतीने बोलवून घेतलं ते मी तुमच्या समोर सादर केलं. जेवढं मला कळतं, जेवढी माझी अक्कल आहे आणि भगवतीने जेवढं माझ्या तोंडून वदवून घेतलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सर्वांना खूप सारे आशीर्वाद. जय श्री महाकाल. ओम नमो नारायण. जय अंबे. तर मंडळी, आजच्या या भागात दुर्गा सप्तशतीचा खरा अर्थ आणि त्यामागचं गूढ रहस्य कळलं असं म्हणायला हरकत नाही. अनेक गोष्टी केवळ आपण ऐकतो, पण त्यामागचं शास्त्र, तत्वज्ञान आणि अनुभव खरं तर आज आपल्या समोर आलाय. असेच अनेक पॉडकास्ट घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊच. तर आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर द ट्रू डीप टॉक या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.